आजरा समाजशास्त्र विभाग यांच्यामार्फत सुरू केलेल्या ऑनलाईन क्लासेसमध्ये तुमचं स्वागत. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अंतर्गत BA भाग 2 मधील समाजशास्त्राचा जो पेपर आहे त्याच्यातील पेपर नंबर 6 आरोग्याचे समाजशास्त्र सेमिस्टर 4 याविषयी आपण आज चर्चा करणार आहोत. तर या विषयाचं स्वरूप देखील जो आपण पेपर नंबर 5 शिकलेलो आहोत, जेंडर अँड व्हायलन्स म्हणजेच हिंसाचार आणि लिंगभाव आणि हिंसाचार, त्यासारखंच या पेपरचं देखील स्वरूप आहे. या पेपरमध्ये देखील एकूण 4 युनिट्स आहेत आणि हा पेपर 50 मार्काचा ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाचाच असणार आहे. तर या पेपरमध्ये जे पहिलं प्रकरण आहे ते पहिलं प्रकरण म्हणजे इंट्रोडक्शन टू सोशॉलॉजी ऑफ हेल्थ, म्हणजे आरोग्याच्या समाजशास्त्राचा परिचय. ह्या प्रकरणामध्ये आपल्याला एकूण 3 मुद्द्यांच्या आधारे आरोग्याच्या समाजशास्त्राचं पेपरचं जे स्वरूप आहे ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. त्याच्यातील 3 मुद्दे जे आहेत या प्रकरण नंबर 1 मध्ये, ते म्हणजे पहिला भाग आहे तो आरोग्याच्या समाजशास्त्राचा अर्थ व व्याख्या. यामध्ये आरोग्याचं समाजशास्त्र म्हणजे काय, त्याची नेमकी व्याख्या काय केलेली आहे आणि त्या व्याख्येचा नेमका अर्थ काय होतो याची विस्ताराने चर्चा आपल्याला या भागामध्ये करायची आहे. या प्रकरणाच्या दुसऱ्या भागामध्ये आरोग्याच्या समाजशास्त्राचा अभ्यास विषय म्हणजे सब्जेक्ट मॅटर ऑफ सोशॉलॉजी ऑफ हेल्थ हा आपल्याला बघायचा आहे. या आरोग्याचे समाजशास्त्र या पेपर अंतर्गत कोणत्या कोणत्या गोष्टींचा अभ्यास केला जातो, त्याचा अभ्यास विषय नेमका काय आहे, त्याची व्याप्ती किती आहे, हे विस्तारानं या दुसऱ्या भागामध्ये आपल्याला चर्चा करायची आहे. आणि हा जो तिसरा मुद्दा आहे, तिसरा भाग जो आहे तो म्हणजे इम्पॉर्टन्स ऑफ सोशॉलॉजी ऑफ हेल्थ, म्हणजेच आरोग्याच्या समाजशास्त्राचे महत्व व त्याची उपयुक्तता. आरोग्याचे समाजशास्त्र अभ्यासणं का गरजेचं आहे, ते कोणत्या कारणासाठी अभ्यासलं पाहिजे आणि यासोबतच त्याचं मानवी समाजाला काय उपयुक्तता आहे, त्याचा फायदा नेमका काय आहे, ह्याची देखील चर्चा या महत्व आणि उपयुक्तता या भागामध्ये आपल्याला करून घ्यायचे. आता आपण सुरुवात करू की आरोग्याचे जे समाजशास्त्राचं पेपर आहे त्याच्यातल्या पहिल्या भागाला, पहिल्या प्रकरणाचा पहिला भाग आपण इथे अभ्यासणार आहोत की आरोग्याच्या समाजशास्त्राचा अर्थ आणि व्याख्या. आता की जसं आपण बघितलं की समाजशास्त्र हे मानवी आंतरसंबंधांचा अभ्यास करतं आणि ह्या आंतरसंबंधाचा अभ्यास करत असताना समाजशास्त्रामध्ये अनेक उपविषयांची निर्मिती काळाच्या ओघामध्ये होत आलेली आहे. जसं जसं मानवी समाज विकसित होत गेला तस तसं मानवी समाज अधिक जटिल देखील होत गेला. म्हणजे त्यांना अनेक प्रकारचे शोध लागले, सामाजिक संस्थांची मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आणि मानवी गरजा मोठ्या प्रमाणावर वाढायला लागल्यामुळं त्या गरजांची पूर्तता करण्यासाठी नव्या प्रकारचे आंतरसंबंध समाजामध्ये निर्माण झाले आणि जसा जसा विकास होईल तस तसं मानवी समाज जो आहे तो अधिकाधिक गुंतागुंतीचा होऊ लागला. या संपूर्ण गुंतागुंतीच्या समाज व्यवस्थेचा, मानवी आंतरसंबंधाचा अभ्यास समाजशास्त्राच्या अनेक उपशाखांमध्ये त्याच्या विशिष्ट भागाचा अभ्यास करण्यासाठी केला गेला. आता याच्यामध्ये उदाहरणार्थ शिक्षण व्यवस्थेचा अभ्यास करणारं शिक्षणाचं समाजशास्त्र आहे, कुटुंब संस्थेचा अभ्यास करणारं कुटुंबाचं समाजशास्त्र आहे, मानवी समाज इंडस्ट्रियलायझेशन मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे, त्या इंडस्ट्रीमध्ये काम करणारे कामगार मालक आणि त्यांच्या आंतरसंबंधाचा अभ्यास करणारं औद्योगिक समाजशास्त्र आहे. माणसानं राजकीय व्यवस्था निर्माण केली, मग या राजकीय व्यवस्थेमध्ये असलेले राजकीय पक्ष, संघटना, त्या त्या देशांचे प्रशासनाचं स्वरूप, प्रशासकीय यंत्रणा याचा विस्ताराने अभ्यास करण्यासाठी पॉलिटिकल सोशॉलॉजीची निर्मिती झाली. मानवी समाज तुमच्या ते ऑफ बंद करा, तुमचा माईक बंद करा, तिथला फोनात चालू आहे ते बंद करा.
भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर जो मानवी समाज जो वस्ती आहे ते ग्रामीण भागामध्ये राहणारे आहे. आणि ही ग्रामीण भागाचा वेगळा असा अभ्यास करण्यासाठी ग्रामीण समाजशास्त्राची निर्मिती झाली. भारतातला काही 30-35% समाज जो आहे, काही जेवढी लोक आहेत जे ती शहरी भागामध्ये राहतात, त्यांचा अभ्यास करण्यासाठी नागरी समाजशास्त्राची निर्मिती झाली. म्हणजे मानवी समाजाच्या जितक्या काही सामाजिक संस्था आहेत आणि ज्या ज्या ठिकाणी मानवी समाजाला वेगळ्या पद्धतीनं समजून घेण्याची गरज निर्माण झाली, त्या ठिकाणी वेगवेगळ्या समाजशास्त्राच्या उपशाखांची निर्मिती झाली. आपला जो आपण पेपर अभ्यासलेला आहे, पेपर नंबर 5, जेंडर अँड व्हायलन्स, तो देखील स्पेशलायझेशनच आहे. म्हणजे तिथं फक्त लिंगभाव आणि हिंसाचार, लिंगावर आधारित होणारा समाजामधला हिंसाचार याच्या संबंधित चर्चा केलेली आहे. म्हणजे मानवी समाज जसा जसा विकसित होत गेला, त्याची जसजशी वाढ होत गेली, तसं मानवी समाजाचा सर्वांगीण अभ्यास करण्याच्या दृष्टिकोनातून त्याच्यामध्ये सूक्ष्मता यावी, त्या मानवी समाजाचं वस्तुनिष्ठ आकलन व्हावं, यासाठी अशा प्रकारच्या उपशाखांची, अशा प्रकारच्या स्पेशलायझेशनची गरज निर्माण झाली आणि असे अनेक उपविषय निर्माण झाले किंवा त्याच्यामध्ये मांडणी झालेली आपणास दिसून येते. आता जो आपण पेपर अभ्यासणार आहोत तो म्हणजे आरोग्याचे समाजशास्त्र. हा पेपर देखील समाजशास्त्राच्या अशाच अनेक उपशाखांपैकी एक उपशाखा आहे की ज्याचा मानवी समाजाशी अतिशय जवळचा संबंध आहे. आता बघा की आरोग्य हे आपण मी जसं तुम्हाला म्हणतो आपण की आपलं जर आरोग्य चांगलं असेल तर आपलं संपूर्ण जीवन चांगलं सुखी समाधानी राहतं किंवा आपण देखील आनंदी राहू शकतो. जर आता पावसाचे दिवस आहेत, जर आपण भिजलो तर आता लगेच आपल्याला सर्दी होते, पडसं होतं किंवा डोकं दुखायला लागतं किंवा त्याच्यावर ताप देखील येतो. मग असं ज्यावेळी आपलं नॉर्मल असणारं शरीर ज्यावेळी अशा अनेक रोगांना किंवा व्याधी आपल्याला जडतात, आता व्याधी हा खूप मोठा शब्द झाला, पण साधारण जरी समजा आपल्याला काहीतरी भौतिक पर्यावरणामध्ये बदल झाला आणि त्या सगळ्याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो आणि मग शरीरावर ते परिणाम झाल्यानंतर मग आपल्याला अस्वस्थ वाटायला. मग ही झाली व्यक्तिगत बाब. मग असं अनेक लोकांच्या बाबतीमध्ये ज्यावेळी अशा घटना घडतात त्यावेळी एकूण काय होतं, अनेक व्यक्तींनी मिळून संपूर्ण समाजाचं स्वास्थ्य, संपूर्ण समाजाचं काय होतं जीवन जे आहे ते विस्कळीत होतं आणि त्याचा खूप मोठा इम्पॅक्ट मानवी समाजावर होतो, एकमेकाच्या अंतरसंबंधावर होतो. आता आपण ज्या व्यवस्थेमध्ये राहत आहोत, ज्या परिस्थितीमध्ये राहत आहोत, ते आपल्याला कोरोनाच्या महामारीनं आपल्याला सर्वांना एका ठिकाणी फ्रीज करून ठेवलेलं आहे. कोरोनामुळे मानवी अंतरसंबंधावर एवढा मोठा परिणाम झालेला आहे की पुढच्या कालावधीमध्ये किंवा याच्या म्हणजे गेल्या मानवी समाजाची निर्मिती झाल्यापासून कदाचित सर्वात मोठा हा सेटबॅक आहे मानवी समाजाला, की तुम्ही ज्या ज्या विकासाच्या नावावर काही गोष्टी केलेल्या आहात त्यानं तुम्हाला कुठपर्यंत आणून ठेवलेलं आहे हे नव्यानं अंतर्मुख करण्याची वेळ या कोरोनाच्या महामारीनं कुठल्या कुठल्या अंतरसंबंधावर बघा, तुमच्या घरातील अतिशय प्रिय जवळची व्यक्ती जरी तिला कोरोना झाला तरी त्या व्यक्तीला तुम्ही समोरासमोर जाऊन भेटू शकत नाही. तुमच्या शेजारी किंवा अनेक लोकांच्या बाबतीत तुम्ही आता ऐकलं असेल, एखादी व्यक्ती कोरोना झाली आणि मृत्युमुखी पडली तर त्या व्यक्तीचं प्रेत देखील घरला आणलं जात नाही किंवा त्यानं कुणाला ते बॉडी देखील दाखवली जात नाही. परस्पर त्या संबंधित विभागातली जी लोक आहेत त्याची परस्पर विल्हेवाट करतात बाहेरच्या बाहेर. म्हणजे इतकं गोष्टीवर म्हणजे सूक्ष्म पातळीवर या कोरोनामुळं मानवी आंतरसंबंधावर प्रभाव पडलेला आहे की आपण इमॅजिन देखील करू शकत नाही. बघा, आपले लग्न समारंभ बदलले, आपले सगळे सांस्कृतिक कार्यक्रम बदलले. 20-5 माणसांना गोळा करायचं आणि लग्न करायचं, 1000-500 लोकांना बोलवायचं, जेवणावळी घालायचे, हे आता लग्न बंद झाली. म्हणजे किमान या कालावधीत तरी बंद झाली की ज्यांना करायचं आहे त्यांनी 20-25 लोकांना बोलवा आणि तेवढ्याच मर्यादित लोकांच्या मध्ये लग्न करा. म्हणजे सांगायचा मुद्दा हाच आहे की याच्या आधी एवढे मोठे रोग आले, प्लेग सारखा रोग आला की तो थोडक्या कालावधीमध्ये त्याच्यावर नियंत्रण मिळवलं. मात्र कोरोनानं एवढ्या मोठ्या प्रमाणावर डिझास्टर केलेलं आहे, मानवी जीवन एवढ्या मोठ्या प्रमाणावर विस्कळीत केलेलं आहे की त्यामुळं संपूर्ण जे समाजाचं जे आरोग्य आहे ते संपूर्ण समाजाचं आरोग्य विस्कळीत झालेलं.
अशा कालखंडामध्ये आपल्याला समाजशास्त्रज्ञांची, समाजशास्त्राच्या विद्यार्थ्यांची, मानवी समाजाचा वेगळ्या पद्धतीनं अभ्यास करण्याची अत्यंत गरज असते किंवा त्याची उपयुक्तता सर्वाधिक जास्त असते. तुम्हाला आणखी उदाहरण तुम्हाला मी सांगू शकतो की का महत्वाचं आहे, किती इम्पॅक्ट पडू शकतो एखाद्या रोगाचा पसरल्यानंतर मानवी आंतरसंबंधावर. तुम्ही अनेक वेळा बातम्या ऐकला असाल की लॉकडाऊन लागलं, सगळी लोक घरामध्ये राहिली आणि या घरामध्ये राहिलेल्याचा परिणाम असा झाला की डोमेस्टिक व्हायलन्स मध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे आणि अनेक महिलांनी तक्रारी केलेल्या आहेत पोलीस स्टेशनला की नवरा घरात राहिल्यामुळं त्यांच्यावर अत्याचाराच्या घटना वाढलेल्या आहेत. लक्षात घ्या. म्हणजे हा देखील समाजशास्त्रज्ञांना वेगळ्या पद्धतीने, कुटुंब संस्थेचा वेगळ्या पद्धतीने अभ्यास करण्याची नितांत गरज निर्माण झालेली आहे. शिक्षण व्यवस्थेचं तर प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे एका कोरोनामुळे. बघा की तुमच्या जवळ अनेकांच्या जवळ आता मोबाईल आहेत, ठीक आहे, पण त्याचं प्रमाण किती, 50-60% वर नाही. ज्या घरांमध्ये मोबाईल नाही त्या घरातल्या मुलांनी कसं शिक्षण घ्यायचं. समजा एका घरामध्ये कमीत कमी आपण 2 मुलं तरी धरू, एका घरामध्ये 2 मुलं धरली तर त्या 2 मुलांना जर ऑनलाईन क्लासेस घ्यायचे असतील, त्यांना शाळेला हजेरी लावायची असेल, किंवा तुमच्यापैकी अनेकांना अडचण आहे, तुमचेच बहीण भाऊ आहेत. आता माझं तासाचे लेक्चर टायमिंग आहे समजा 11:30 आणि त्याचं पण 11:30 आणि घरात तुमच्या मोबाईल एकच आहे. काय करणार? म्हणजे तुम्ही तो मोबाईल तुमच्या भावाला किंवा बहिणीला देणार का तुम्ही घेऊन बसणार? हे खूप मोठे क्रायसिस निर्माण झालेत, लक्षात घ्या. दुसरी अशी गोष्ट आहे की कोरोना आहे, लोक सगळी घरात आहेत, आर्थिक व्यवस्था पूर्णपणे चौपट झालेली आहे. जे सरकारी नोकरदार आहेत त्यांना घरामध्ये पगार मिळतात, त्यांची काय अडचण झालेली नाही, जो मिडल क्लास आहे. पण जे खाजगी क्षेत्रामध्ये काम करणारे लोक जे आहेत त्यांना सुरुवातीला थोडंफार लोकांनी पैसे दिले, मात्र त्यांचे पगार थांबवले, निम्म्या पगारावर लोक आली. मग अशा वेळी जर मोबाईलचा रिचार्ज मारायचा असेल, 2-2 मोबाईल असतील तर 2 मोबाईलचा रिचार्ज मारायला महिन्याला किमान 1000-1200 रुपये खर्च येतो. महिन्यात 2 महिन्याला धरा. या सगळ्याचा इम्पॅक्ट जो आहे तो मानवी समाजाच्या आंतरसंबंधावर, मानवी समाजातल्या सामाजिक संस्थांवर आणि नात्यांवर, कुटुंब संस्थेवर, अर्थव्यवस्थेवर, शिक्षण व्यवस्थेवर खूप मोठा इम्पॅक्ट काय झालेला आहे, ह्या कोरोनाच्या महामारीनं बसलेला आहे. म्हणजे इथं आपल्याला आपल्या दृष्टिकोनातून, आरोग्याच्या समाजशास्त्र दृष्टिकोनातून महत्वाचं काय की समाजाचं आरोग्य बिघडलं म्हणजेच काय झालं, समाजाच्या ज्या इतर सर्व घटक आहेत त्या सगळ्यांवर त्याचा बरा वाईट परिणाम झाला. लोकांची मानसिक अवस्था, दुसरं गोष्ट अभ्यास, जे कोरोनाने रुग्ण जे आहेत, कोरोनाचे रुग्ण जे आहेत बरे होऊन आल्यानंतर त्यांची अवस्था काय, दवाखान्यात गेल्यानंतर त्यांची अवस्था काय होते. अनेक लोक अशी आहेत की कोरोना झालाय म्हणून सांगायला आजकाल पुढे येत नाहीत. म्हणजे 1.5 वर्ष झालं तरी शिकलेली लोक देखील कोरोना झाला हे दडवण्याचा प्रयत्न करतायत. या मानसिकता समजून कशी घ्यायची, आणि हे खूप मोठ्या प्रमाणावर घडते. म्हणजे ह्या सगळ्याकडे जर आपण एक समाजशास्त्राचा विद्यार्थी आणि सोशॉलॉजिकल पर्स्पेक्टिव्ह समजून घेतला तर तुम्हाला अनेक भयानक अशा पद्धतीचे निष्कर्ष तुमच्या हातामध्ये येऊ शकतात. आणि पुढच्या कालावधीमध्ये आणि ह्याचा जो प्रभाव आहे जोपर्यंत ओसरत नाही आणि तिथून पुढे देखील अनेक प्रकारचे अभ्यास पुढे येणार आहेत. लक्षात घ्या, अनेक प्रकारचे अभ्यास येणार आहेत त्याच्यामधून. ते कुठलं की या सर्वांचा परिणाम नेमका मानवी समाजावर काय झालेला आहे. नोकऱ्यांवर जवळपास करोडो म्हणजे 45 ते 50% लोकांच्या नोकऱ्या या कोरोनाच्या कालावधीमध्ये गेलेल्या. म्हणजे एका घरातील एका व्यक्तीची नोकरी गेली की त्याच्या कुटुंबावर नेमका काय परिणाम होतो हे आम्ही सर्वजण जाणतो. त्यामुळं या सर्व बऱ्या वाईट गोष्टींचा आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि आत्ताच्या कालावधीमध्ये आरोग्याच्या समाजशास्त्राची उपयुक्तता ही सर्वाधिक आणि प्रकर्षाने पुन्हा काय येते, कारण आधीचे पूर्वीचे समजा मधुमेह असेल, हृदयरोग असेल, एखादा आणि कुठला त्वचेचा रोग असेल, सर्दी पडसा असेल, असले काही रोग असतील तर काय त्याचा इम्पॅक्ट काय असायचा की तो एका व्यक्तीपुरता असायचा की त्याला स्पर्श केला, त्याला हात लावला तर त्या हात लावणाऱ्या माणसाला काय व्हायचं नाही. आणि मेडिकल सायन्सनं खूप मोठी प्रगती ही केली की त्याच्यावर आपण नियंत्रण देखील प्रस्थापित केले. हॅलो.
हॅलो हॅलो, आवाज येतोय ना सगळ्यांना? बंद का पडलं मध्ये? हा हा, हॅलो हा, हॅलो, आवाज येतोय ना सर? हा? क्लिअर आवाज येत नाही, मध्ये क्लिअर येत नाही, कट होतोय मध्ये मध्ये. हा, मग मगापासून कोणी सांगायचं? मी आपलं बोलत चाललोय. हा आत्ता हो सर. हा, आत्ता झालं ना? नाही नाही, आता कटच झालेला बहुतेक, ते कव्हरेज हे झाले. तास संपल्यानंतर बारिश नेटवर्क प्रॉब्लम आ रही है सर. हा हा, होऊ शकते त्याच्यामुळे. बारिश वजह से. हा, मी काय सांगत होतो की आत्ताच्या कालखंडामध्ये ही आरोग्याच्या समाजशास्त्राची उपयुक्तता ही सर्वाधिक का आहे? कारण या कोरोनाच्या महामारीनं मानवी समाजाच्या संपूर्ण व्यवस्थेवर, संपूर्ण प्रकारच्या सामाजिक अंगांवर, आंतरसंबंधावर, सामाजिक संस्थांवर खूप मोठा इम्पॅक्ट पडलेला आहे. आणि त्याच्यामुळं या सर्वांची वस्तुनिष्ठ मांडणी करण्याच्या दृष्टिकोनातून आत्ताच्या घडीला समाजशास्त्रीय परिप्रेक्ष्यातून मानवी समाजाचा आरोग्य, समाज व्यवस्था, मानवी आंतरसंबंध या सर्वांना डोळ्यासमोर ठेवून खूप मोठ्या प्रमाणावर विश्लेषण किंवा त्या संबंधीचे आपल्याला जी वस्तुनिष्ठता आहे, जी वास्तविकता जी आहे ते आपल्याला समजून घेता येऊ शकते. तर असं हा आरोग्याचे समाजशास्त्र जो विषय आहे, तर ही त्याची ही एवढी एकूण पार्श्वभूमी आहे. या म्हणजे का गरज आहे तुम्हाला मी या ठिकाणी ही विस्तारानं मुद्दामून त्या ठिकाणी सांगितलंय की ते का गरजेचं आहे अलीकडच्या काळामधला, आणि त्या विषयाचं इम्पॉर्टन्स का आहे, आणि तो विषय की का शिकायला घेतला असेल किंवा त्याची निर्मितीच मुळात कोणत्या कारणासाठी घेतली असेल, हे ते मी या ठिकाणी सांगितलेलं आहे. यानंतर आपण बघू की या आरोग्याच्या समाजशास्त्राच्या व्याख्या नेमक्या समाजशास्त्रज्ञांनी काय केलेल्या आहेत. पहिली व्याख्या जी तुमच्या स्क्रीनवर दिसते ती पेग्विन डिक्शनरी ऑफ सोशोलॉजी, म्हणजे सोशोलॉजीची जी पेग्विन डिक्शनरी आहे त्यांनी आरोग्याच्या समाजशास्त्राची व्याख्या केलेली आहे की त्यांच्या मते की आरोग्याचे व आजारपणाचे समाजशास्त्र ही संज्ञा औषधाचे समाजशास्त्र या संज्ञेपेक्षा अधिक पसंत केली जाते, कारण ती औषधाचे व्यावसायिक हितसंबंधापेक्षा समाजशास्त्राच्या सैद्धांतिक हितसंबंधाचा विचार करते. दुसरी व्याख्या घेऊ आणि मग दोन्ही व्याख्यांचं स्पष्टीकरण मी तुम्हाला सांगतो. चंद्रकांत खंडागळे काय म्हणतात की आरोग्यात भोवती गुंफलेल्या मानवी आंतरसंबंधांचा व आंतरक्रियांचा समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून केलेला अभ्यास म्हणजे आरोग्याचे समाजशास्त्र होय. आता बघा, एक गोष्ट तुमच्या लक्षामध्ये घ्यायची की इथं जरी रोगांचा जरी अभ्यास करत असला तरी रोगाचं सायंटिफिक कारण काय आहेत हे आपल्याला आरोग्याच्या समाजशास्त्रामध्ये अभ्यासणं एवढं इम्पॉर्टंट नाही. मात्र तो रोग झाल्यानंतर किंवा तो रोग होण्यापूर्वी मानवी आंतरसंबंधावर त्याचा नेमका काय परिणाम पडतो, मानवाचे हितसंबंध कशा पद्धतीनं निर्माण होतात, घडतात किंवा बिघडतात, त्याची नेमकी वस्तुनिष्ठता काय आहे हे समाजशास्त्राच्या अभ्यासकांना अभिप्रेत जास्त आहे. आता उदाहरण समजा आता कोरोना रोग आहे, कोरोनाची स्ट्रेंथ कशी आहे, तो किती दिवस राहतो, त्याच्यावर कुठलं मेडिसिन, ते कोवॅक्सिन चांगलं आहे का कोविशिल्ड चांगलं आहे, काय फायझर आहे, काय मॉडर्न चांगला आहे, मला त्याच्याशी काय घेणं नाही. सोशॉलॉजीच्या विद्यार्थ्यांना औषध आहे तर औषध आहे, त्या औषधाचा समजा इम्पॅक्ट जर समजा एखाद्या कोविशिल्ड मुळे समजा चांगला इम्पॅक्ट पडतोय आणि मॉडर्नानं समजा चांगला इम्पॅक्ट पडत नाही, तर तो माझ्या दृष्टिकोनातून अभ्यासाचा विषय होऊ शकतो. मात्र ते दोन्हीपैकी चांगली कुठली वाईट कुठली हे ठरवण्याचा मला काय अधिकार नाही, तो माझा अभ्यासाचा विषयही नाही. त्यामुळं आरोग्याच्या समाजशास्त्राचा अभ्यास करत असताना आरोग्य बिघडल्यानंतर, ते डिसीज निर्माण झाल्यानंतर आरोग्य व्यवस्था किंवा चांगली झाली किंवा वाईट झाली, त्याच्यामुळं
मानवी आंतरसंबंधावर नेमका त्याचा काय परिणाम होतो, मानवाचे हितसंबंध कशा पद्धतीने बदलतात, याचा समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास करणं हे आरोग्याचं समाजशास्त्र या उपशाखेमध्ये अभिप्रेत आहे. आणि मग अशा पद्धतीचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला आरोग्याचे समाजशास्त्र असं म्हणतात. जी पेगविन डिक्शनरी जी आरोग्याच्या समाजशास्त्राची जी व्याख्या केलेली आहे, त्यांनी पूर्वी कसं होतं की मेडिकल सोशॉलॉजी, की ज्याच्यामध्ये औषधशास्त्र ज्याला आपण म्हणतो, किंवा औषध जी आहेत वेगवेगळ्या रोगांवर वेगळी निर्माण केलेली, की त्या संज्ञेपेक्षा आरोग्याचे किंवा आजारपणाचे समाजशास्त्र ही व्याख्या अधिक जास्त पसंत केली किंवा ती स्वीकारली गेली. याचं कारणच आहे की औषधाचे समाजशास्त्र या संकल्पनेमध्ये जास्तीत जास्त सायंटिफिक आणि त्याच्यावर असणाऱ्या औषधाशी संबंधित रिलेटेड गोष्टी येतात. त्याच्यामध्ये मानवी हितसंबंधांना एवढ्या मोठ्या प्रमाणावर तिथं स्थान दिलं जात नाही. म्हणून ही मेडिकल सायन्सची जास्तीत जास्त असणारी संकल्पना आहे. कुठली? मेडिकल सोशॉलॉजी. ती मेडिकल सायन्सची जाणारी आहे. म्हणून समाजशास्त्रामध्ये जी संकल्पना स्वीकारली गेली की ती आरोग्याची समाजशास्त्र ही संकल्पना आहे, हेल्थ. आणि हेल्थ ही संकल्पना किती व्यापक आहे ते मी पुढच्या भागात सांगणार आहे. केवळ तुमचं व्यक्तिगत आरोग्य म्हणजे हेल्थ नाही. लक्षात आलं? जरी हेल्थचा मराठी भाषांतर जरी आरोग्य अशा पद्धतीनं होत असला तरी हेल्थ ज्यावेळी आपण सोशॉलॉजिकल पर्स्पेक्टिव्हनं ज्यावेळी बोलतो तर त्यावेळी माझं आरोग्य किंवा तुमचं आरोग्य किंवा अनेक 400 लोकांचं आरोग्य एवढ्या पुरती मर्यादित ही आरोग्य ही संकल्पना नाही, तर त्याचा खूप मोठा व्यापक अर्थ आहे. ते मी पुढच्या भागामध्ये तुम्हाला सांगणारच आहे. आणि म्हणून या पेगविन डिक्शनरी ऑफ सोशॉलॉजीनं असं म्हणते की औषधाचे जे व्यावसायिक हितसंबंध असतात की त्याच्यापेक्षा समाजशास्त्राच्या सैद्धांतिक हितसंबंधाचा विचार आरोग्याच्या समाजशास्त्रामध्ये केला जातो. म्हणजे औषध निर्माण शास्त्रामध्ये कितीचं प्रॉफिट, लॉस आणि त्या संबंधीचा कॉस्ट याच्या अनुषंगानं म्हणजे व्यावसायिक अंगाने त्याचा विचार केला जातो. आरोग्याच्या समाजशास्त्रामध्ये मात्र मानवी हितसंबंध, मानवी अंतरसंबंध या दृष्टिकोनातून अभ्यास केला जातो. म्हणजे बघा, एखादी व्यक्ती दवाखान्यात आहे, आता ती दवाखान्यात असणारी व्यक्ती ती खाजगी दवाखान्यामध्ये ट्रीटमेंट घेते का कुठल्या आपल्या सरकारी दवाखान्यामध्ये ट्रीटमेंट घेते. व्यक्तिगत वेगवेगळे आपली त्यांची जी आर्थिक स्थिती ज्याच्यानुसार आहे त्याच्यानुसार ती घेतील किंवा ज्यांचा कुणावर जास्त विश्वास आहे त्या ट्रीटमेंट घेतील. हे 1-2 बाबतीत घडलं तर तो समाजशास्त्राच्या अभ्यासाचा विषय असू शकत नाही. मात्र हितसंबंध कुठे येतात बघा. जर समजा बहुसंख्य समाजाची आर्थिक स्थिती साधारण आहे आणि त्यांना जर समजा सार्वजनिक आरोग्याच्या सुविधा चांगल्या नसतील, लक्षात घ्या, आणि त्यावेळी त्या बहुसंख्य लोकांना त्यांना आपल्या तब्येतीची वर उपचार करण्यासाठी, आरोग्य बिघडल्यानंतर त्याच्यावर डॉक्टरकडे भेटण्यासाठी किंवा त्याच्यावर औषध पाणी घेण्यासाठी ज्यावेळी खाजगी रुग्णालयाकडे जावं लागतं आणि मग त्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होतो, कारण त्यांची आर्थिक स्थिती तेवढी नाही आहे. मग काय करतात, ज्या खाजगी रुग्णालयात त्यावेळी कर्ज काढून दवाखान्यामध्ये जातील, कारण शेवटी शरीर आपण जगलो तर काही सगळ्या गोष्टींचा टिकाव लागणं शक्य आहे आणि त्यामुळे हेल्थला इम्पॉर्टन्स दिलं जातं. मात्र समाजशास्त्राच्या पर्स्पेक्टिव्हनं जर अभ्यास करायचा झाला तर मग आपला अभ्यास विषय काय असू शकतो की बहुसंख्य लोकांची आर्थिक स्थिती चांगली नाही आणि आपली पब्लिक सेक्टर मधली जी हेल्थ सिस्टीम आहे ती चांगली जर नसेल तर त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट कुणावर होणार आहे? बहुसंख्य लोकांच्यावर होणार आहे. आणि म्हणून आपल्या दृष्टिकोनातून तो जो निगेटिव्ह इम्पॅक्ट आहे त्याचं वस्तुनिष्ठ विश्लेषण करणं हे आपल्या समाजशास्त्राच्या अभ्यासकांच्या दृष्टिकोनातून महत्वाचं ठरतं. म्हणून या समाजशास्त्राच्या आरोग्याच्या समाजशास्त्र या ज्ञानशाखेमध्ये समाजशास्त्राचे सैद्धांतिक हितसंबंध, समाजशास्त्राचे आरोग्य, मानवी आंतरसंबंध याला अतिशय महत्वाचं स्थान आहे किंवा यावर लक्ष केंद्रित करून आरोग्याच्या समाजशास्त्रामध्ये अभ्यास केला जातो. इथपर्यंत आपण बघितलं की ह्या आरोग्याच्या समाजशास्त्राच्या व्याख्या 2 बघितल्या आणि त्यांची
काय बघितले आपण, त्याचं एकूण स्पष्टीकरण बघितलं. एक दोन व्याख्या आणखी तुम्हाला मी वाचून दाखवणार आहे आणि त्या इम्पॉर्टंट आहेत. कुणी केलेल्या आहेत त्या जागतिक नाही कुणी केल्या विकिपीडियावर त्या दोन्ही व्याख्या आहेत आणि ज्या आपल्या पुस्तकामध्ये देखील दिलेल्या आहेत. त्या व्याख्येमध्ये देखील या दोन्ही प्रकारच्या अर्थांचा समावेश होतो. ते तुम्हाला मी वाचून दाखवतो. 1.5 मिनिटात ते वाचून होईल, मग नंतर आपण क्लास पुन्हा जॉईन करूया. ते असं म्हणतात बघा की आरोग्याचे व आजारपणाचे समाजशास्त्र किंवा आरोग्याचे व निरोगीपणाचे समाजशास्त्र हे समाज व आरोग्य यांच्यातील आंतरक्रियांचे परीक्षण करते. म्हणजे आरोग्याचे समाजशास्त्र हे आरोग्य आणि समाज यांच्यातील आंतरसंबंधाचं परीक्षण करतं. यासोबतच आरोग्याचे समाजशास्त्र हे विशिष्ट प्रकारच्या वैद्यकीय साधनांच्या शोधाची कारणे आणि वैद्यकीय नियमांना रुग्णाची असणारी मान्यता किंवा अमान्यता यांचा अंतर्भाव असतो आणि त्याचा अभ्यास आरोग्याच्या समाजशास्त्रामध्ये करतात. या दोन्ही आपण जी विकिपीडियावर दिलेली व्याख्या आहे आरोग्याचे समाजशास्त्र याच्या संबंधी चर्चा करत होतो आणि त्याच्या दुसऱ्या व्याख्येमध्ये त्यांनी असं म्हटलंय की आरोग्याच्या समाजशास्त्रामध्ये विविध प्रकारच्या वैद्यकीय साधनांच्या शोधाची कारणे आणि वैद्यकीय नियमांना रुग्णाची असणारी मान्यता किंवा अमान्यता यांचा अंतर्भाव होतो. याचा अर्थ असा आहे की एखादा रोग झाल्यानंतर त्याच्याशी संबंधित असणारी जी काय गरजेच्या वस्तू असतील, म्हणजे रोग असेल, ती रोगाची कारणं असतील, त्या रोगावर नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठीचे वॅक्सिन असेल, इतर औषधं असतील, तर या सगळ्यांची चिकित्सकपणे काय करणे, अभ्यास करणे आणि यासोबतच की वैद्यकीय नियमांना अनुसरून त्याची असणारी मान्यता किंवा अमान्यता देणे किंवा नाकारणे या संबंधीचा समावेश या व्याख्येमध्ये होतो. एकूणच काय तर या विषयाच्या अंतर्गत आपण हे असं म्हणू शकतो की मानवी आंतरसंबंधावर आरोग्य व्यवस्थेचा, रोगांचा कशा पद्धतीचा प्रभाव पडतो याचा वस्तुनिष्ठपणे अभ्यास करण्यासाठी सर्व घटकांचा आरोग्याचे समाजशास्त्र याचा उपयोग होतो किंवा याच्यामध्ये तशा पद्धतीचा अंतर्भाव होतो. आता या ठिकाणी आपण आरोग्याच्या समाजशास्त्राचा अर्थ आणि व्याख्या यांची विस्तारानं चर्चा केलेली आहे. तर या प्रकरणाचा जो दुसरा भाग आहे त्याच्या संबंधित आज आपण आता चर्चा करणार आहोत. त्याचं नाव आहे आरोग्याच्या समाजशास्त्राचा अभ्यास विषय. बघा की व्याख्यांचं विश्लेषण करत असताना मी अनेक गोष्टी तुम्हाला इथं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. मात्र या सोबतच आपल्याला आणखी विस्तारानं जर आढावा घ्यायचा असेल तर आरोग्याच्या समाजशास्त्र या विषयामध्ये नेमक्या कोणकोणत्या गोष्टींचा अभ्यास केला जातो याचा वस्तुनिष्ठ आढावा आपण या ठिकाणी करूया. म्हणजे तुम्हाला आणखी जास्त आरोग्याचं समाजशास्त्र हा जो पेपर आहे तो आणखी जास्त समजेल किंवा त्याचं नेमकं स्वरूप काय आहे, त्याचा अभ्यास विषय काय आहे तो नेमका आपल्याला अगदी विस्तारानं समजून घेता येईल. पहिला भाग आहे तो म्हणजे आरोग्याचा अभ्यास. मी तुम्हाला मगाशीच म्हटलं की आरोग्य ही जी संकल्पना आहे ही अतिशय व्यापक संकल्पना आहे. केवळ माझं एका व्यक्तीचं आरोग्य किंवा माझ्या एका व्यक्तीचं हेल्थ याच्याशी संबंधित ह्या आरोग्याचे हेल्थ या संकल्पनेचा अर्थ मर्यादित नाही. तर आरोग्याच्या समाजशास्त्रामध्ये आरोग्य ही जी संकल्पना आहे त्याच्यामध्ये अनेक पैलू आहेत, अनेक आयाम आहेत. त्याच्यामध्ये आरोग्यावर अनुकूल व प्रतिकूल परिणाम टाकणारे घटक असतील, मग ते भौतिक घटक असतील, नैसर्गिक घटक असतील, शारीरिक व जैविक घटक असतील, मानसिक, आर्थिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक, सांस्कृतिक इत्यादी सर्व घटकांचा अभ्यास हे शास्त्र करते. लक्षात घ्या की आरोग्याच्या ह्या संकल्पनेमध्ये आरोग्यावर, मानवाच्या आरोग्यावर हे जे मी आता तुम्हाला सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, राजकीय हे जे सर्व प्रकारचे हे सांगितलेले मुद्दे जे सांगितले आहेत किंवा घटक जे सांगितले आहेत त्या सर्वांचा परिणाम आरोग्यावर होत होतो. त्यामुळं त्याचा अभ्यास करणं आरोग्याच्या समाजशास्त्रामध्ये अपेक्षित आहे. यासोबतच
आरोग्य, जागतिक आरोग्य संघटनेच्या मते आरोग्य म्हणजे केवळ रोगांचा किंवा दुर्बलतेचा अभाव नव्हे, तर परिपूर्ण अशी शारीरिक, मानसिक व सामाजिक सुस्थिती असलेली एक अवस्था आहे. आता बघा, आरोग्य या संकल्पनेमध्ये केवळ एखादी व्यक्ती रोगानं ग्रस्त आहे किंवा समाजाचं आरोग्य बिघडले एवढ्याच मर्यादित अर्थानं आपल्याला अभ्यास करायचा नाही, तर आरोग्य या संकल्पनेमध्ये आपल्याला तो समाज सुदृढ कसा राहील, तो समाज चांगला कसा राहील, या सर्व दोन्ही बाबींचा आपल्याला आरोग्याच्या समाजशास्त्र या संकल्पनेमध्ये काय करायचं आहे, अभ्यास करायचा आहे. आणि त्यामुळं लोकांना पर्याप्त आरोग्य सेवा पुरवणे, त्यांना आरोग्य शिक्षण देणे, त्या दृष्टीने आरोग्याच्या विविध पैलूवर धोरण ठरवणे, नियोजन करणे इत्यादी सर्व बाजू आरोग्याच्या समाजशास्त्राच्या अभ्यासामध्ये समाविष्ट होतात. यासोबतच आरोग्याची काळजी, आरोग्याचे संवर्धन, आरोग्य सेवा, आरोग्य नियोजन, आरोग्याचे धोरण आणि आरोग्य कशा पद्धतीने चांगलं ठेवावं याच्या संबंधीच्या सर्व घटनांचा समावेश आरोग्याच्या संकल्पनेमध्ये येतो. या जेवढ्या संकल्पना येतात त्या सर्वांचा अभ्यास या आरोग्याच्या समाजशास्त्रासंबंधी येतात. आणि आरोग्याचे धोरण, आरोग्य सेवा, आता आरोग्य सेवा म्हणजे तुम्ही ज्या समाज व्यवस्थेमध्ये राहता त्या समाज व्यवस्थेमध्ये आरोग्या संबंधीचे चांगल्या वाईट ज्या सोयी सुविधा आहेत त्यांचा समावेश होतो. तुम्हाला सेवा खाजगी मिळतात, काय सार्वजनिक ठिकाणी मिळतात, तुमचे डॉक्टर त्या लोकसंख्येच्या प्रमाणात उपलब्ध आहेत का नाहीत, त्याच्यानंतर लोकांच्या प्रमाणामध्ये डॉक्टर किती उपस्थित आहेत, या सर्व गोष्टींचा आरोग्याच्या सेवेमध्ये समावेश होतो. समजा तुमच्या भागामध्ये किंवा तालुक्याच्या ठिकाणी पब्लिक हेल्थ सेंटर आहे का नाही, किंवा ते जर असलं तर तिथे डॉक्टर येतात का नाहीत, डॉक्टर आले तर ते वेळेवर येतात का नाहीत, वेळेवर आले तर ते नीट काम करतात का नाहीत, या सर्व गोष्टींचा समावेश आरोग्याच्या सेवामध्ये होतो. आरोग्य शिक्षण म्हणजे लोकांना चांगलं स्वस्थपूर्ण आरोग्य लाभावं याच्यासाठी काय करायला पाहिजे की लोकांनी देखील स्वतःहून आपल्या आरोग्याकडं, आजूबाजूच्या परिसराकडे लक्ष दिलं पाहिजे आणि मग लोकांना आपल्या आरोग्याविषयी, समाजाविषयीचं शिक्षण मिळालं पाहिजे. ते कशा पद्धतीने दिलं पाहिजे, ते कशा पद्धतीचं असायला पाहिजे याच्या संबंधित देखील धोरण ठरवलं जातं. म्हणजे आता बघा, आपल्याकडं अनेक वेळा अशी मागणी होते की लैंगिक शिक्षणाविषयीची माहिती जी आहे ती आपल्याला शाळांमधूनच लोकांना म्हणजे विद्यार्थ्यांना द्यावी. आपल्याकडं आरोग्याचे जे अनेक प्रश्न आहेत त्याच्याशी संबंधित सार्वजनिक ठिकाणी चर्चा करणं हे निषिद्ध म्हटलं जातं. मग जर आरोग्य एवढं महत्वपूर्ण जर असेल तर मग याची सार्वजनिक चर्चा करणं का टाळायचं? लक्षात घ्या, लैंगिक संबंधावर आपल्याकडं खुलेपणानं बोललं जात नाही, महिलांच्या अनेक प्रॉब्लेम्स असतात त्याच्या संबंधी खुलेपणानं बोलले जात नाही. त्यामुळं तो महत्वाचा आपल्या आरोग्याचा भाग आहे आणि त्याच्यावर आपण खुलेपणानं चर्चा केली पाहिजे. जर खुलेपणानं चर्चा केली तर आपल्या सर्वांनाच त्याच्यातून येणारे पुढचे जे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यावर आपण निर्बंध आणू शकतो. त्याच्यामुळे आरोग्याचं शिक्षण लोकांना मिळालं पाहिजे हे त्याच्या पाठीमागं असतं आणि त्याचा देखील आपण अभ्यास आरोग्याच्या समाजशास्त्रामध्ये करतो. पुढचा मुद्दा आहे की आरोग्य नियोजन. आरोग्य नियोजन म्हणजे की आरोग्य जे आहे एकूण समाजाचं. आता इथं ज्यावेळी मी आरोग्य ज्यावेळी म्हणतो त्यावेळी समाज हा तिथं शब्द अभिप्रेत घ्या, संपूर्ण लोकांचं आपण असं म्हणतो की एका व्यक्तीचं नाही. तर आरोग्याचं नियोजन कसं असावं यामध्ये आपल्या लोकांना, समाजातील लोकांना रोग होऊ नये म्हणून त्यांच्यामध्ये जाणीव जागृती करते, पुढचं संभाव्य धोके बघून त्याच्या संबंधित धोरण आखणे, अशा अनेक गोष्टी आपल्या करतात. त्याच्यासाठी आपल्या सरकारमध्ये आरोग्य खातं आहे, लक्षात घ्या. ते राज्य पातळीवर पण काम करतं आणि ते देश पातळीवर काढते. हेल्थ मिनिस्ट्री ज्याला आपण म्हणतो की त्याच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टींवर नियंत्रण प्रस्थापित केलं जातं. लोकांना शिक्षण दिलं जातं. जसं मी तुम्हाला माहिती आहे, तुम्ही आता कोरोना आहे त्यामुळे लोकांमध्ये कचरा गाड्यांवर अनेक जे स्लोगन्स असणारे ऑडिओ क्लिप फिरतात की तुम्ही काळजी घ्या, तुम्ही हात धुवा, तुम्ही बाहेर गेल्यानंतर
घरात बाहेर आल्यानंतर घरात आल्यानंतर तुम्ही सॅनिटायझर लावा, बाहेर जाताना तुम्ही तोंडाला मास्क लावा. हे सर्व म्हणजे काय आहे की लोकांमध्ये आरोग्याविषयीची जाणीव जागृती करणे, या सगळ्या गोष्टी येतात. तर आरोग्याचा संपूर्ण मानवी समाजावर नेमका काय परिणाम होतो, त्याचं धोरण काय ठरतं, आरोग्य शिक्षण कसं आहे, त्याचं नियोजन कसं केलं जातं, त्याचा सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय त्याचे जे रिलेशन्स आहेत ते कशा पद्धतीचं आहेत आणि त्याचा नेमका मानवी समाजावर कशा पद्धतीनं परिणाम होतात. तर तुम्ही म्हणाल आरोग्याचा आणि धर्मव्यवस्थेचा काय संबंध असू शकतो? आहे. तुम्हाला उदाहरण सांगतो. कोरोनाची महामारी चालू आहे आणि गेल्या महिन्यामध्ये झारखंडमध्ये नाही उत्तराखंडमध्ये कुंभमेळा झाला. तो आत्ताचीच एक बातमी आहे सकाळची की हजारो लाखो लोक कुंभमेळ्याला आली. दर 12 वर्षानंतर कुंभमेळा होतो आणि हिंदू धर्मीयांच्या दृष्टिकोनातून खूप मोठा श्रद्धास्थान म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं. आता कोरोनाच्या स्थितीमध्ये की लोकांनी एकमेकाला स्पर्श करायचा नाही, अशा वेळी लाखो लोक एकत्र येतात आणि तिथं स्नान करतात, एका ठिकाणी आंघोळ करतात. मग याच्यातून कोरोना पसरणार का नाही? साहजिकच याच्यातून कोरोना पसरणार. मात्र तो पसरू नये म्हणून जी लोक जी आली होती तिथं, साधू वगैरे आली होती, भाविक आले होते, त्यांच्या ज्या कोरोना टेस्ट केल्या, तिथल्या ज्या उत्तराखंड सरकार जे आहे त्यानं एका खाजगी संस्थेबरोबर टाईप केला होता आणि आज अशी बातमी आहे की त्या कालावधीमध्ये जे लाखो टेस्ट केल्या त्या सगळ्या खोट्या दिल्या, म्हणजे त्याचे रिपोर्ट जे आहेत ते खोटे दिले. लोकांना कोरोना जरी असला तरी त्याचे नाही म्हणून दिलं आणि त्याच्यातून हजारो लोकांना कोरोना झाला आणि कोरोना देशभर पसरला. लक्षात घ्या. सुरुवातीच्या कालखंडामध्ये तबलिगी जमात नावाची एक दिल्लीमध्ये एक लोक आली होती, म्हणजे ती धर्मप्रसार करणारी संस्था आहे. अगदी थोडी होती तरी देखील लोकांनी त्याच्या संबंधा नावानं बोंबाबोंब उठवली की त्यांच्यामुळं कोरोना पसरला. ती थोडीफार लोक होती, 200-250 लोक होती आणि आता इथं लाखो लोक आली. बघा, हा तुम्ही निर्णय घ्या की कुठल्या गोष्ट चांगल्या आहे, कुठल्या गोष्ट वाईट आहे. धर्म माणसासाठी आहे, धर्मासाठी माणूस नाही. मात्र इथं एवढ्या लोकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर असताना देखील सरकारने लोकांनी त्यांच्या आरोग्याचा विचार न करता, माहिती आहे लोक एकत्र आल्यानंतर कोरोना रोग पसरणार, तरी देखील त्याचं आयोजन करणं, सगळे नियम धाब्यावर बसवणं, लोकांना तिथे येऊ देणं आणि आंघोळ करायला लावणं, यानं खूप मोठ्या प्रमाणावर कोरोना स्प्रेड झाला. उत्तर प्रदेशमध्ये, मध्य प्रदेशमध्ये गंगा नदीमध्ये जी 2-2 हजार प्रेत सापडली ना, ती त्याचा परिणाम आहे. लक्षात घ्या. म्हणून या धार्मिक ज्या गोष्टी आहेत त्याचा आरोग्यावर कशा पद्धतीने परिणाम होतो हे त्याच्याशी संबंधित आहे. म्हणून तुम्ही ज्या समाजामध्ये राहता त्या समाजाची संस्कृती कशी आहे, त्या समाजाचे विचार कसे आहेत, ती समाज कोणत्या मूल्यांना मानते, त्यावर देखील त्या समाजाचं आरोग्य अवलंबून ठरतं. त्यामुळं सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय जे सर्वच्या सर्व जे संदर्भ आहेत ते संदर्भ अभ्यासणं खूप गरजेचं आहे. लक्षात घ्या आरोग्याचं. आता तुम्हाला राजकीय उदाहरण तुम्हाला सांगतो की हे खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणून आपल्याकडे कोरोना होता तरी देखील नरेंद्र मोदीनं अहमदाबादमध्ये नमस्ते डोनाल्ड ट्रम्प नावाचा कार्यक्रम, अहमदाबादच्या जे नवीन स्टेडियम बांधलंय बघा, ते नरेंद्र मोदी स्टेडियम, आपलंच नाव दिलं, त्या स्टेडियमवर घेतला कार्यक्रम. 2-3 लाख लोक त्या कार्यक्रमाला उपस्थित होती. तुम्ही विचार करा, कोरोनाची स्थिती आहे आणि देशाचा प्राईम मिनिस्टर एवढ्या लाखो लोकांना एकत्र आणून परदेशी राष्ट्रपतीला कार्यक्रम घेतोय. त्याला काय म्हणायचं? म्हणजे राजकीय धोरण तुम्ही ठरवा, ते चुकीचं आहे काय वाईट आहे मी सांगणार. मी फक्त एव्हिडन्स तुम्हाला सांगतोय की या एव्हिडन्सचा नेमका काय इम्पॅक्ट झाला असेल गुजरातमध्ये. आणि या राज्यांनी तुम्हाला अजूनपर्यंत तुम्हाला सांगतो की कोरोनाचे आकडे लपवून ठेवलेले आहेत. महाराष्ट्र जरी आता तुम्हाला एक नंबर दिला की महाराष्ट्रात साधारणपणे आकडे इथं दडवादडवी केली असेल, नाही असं मला म्हणायचं नाही. मात्र त्या राज्यांनी मोठ्या प्रमाणावर आकडे दडवून ठेवले आणि कमी झाले. तर मला सांगायचा मुद्दा असा आहे की आरोग्याच्या समाजशास्त्र या विषयाअंतर्गत आरोग्य ही जी संकल्पना आहे ती खूप मोठी व्यापक आहे. या आरोग्याच्या संकल्पनेवर अनेक प्रकारच्या
ज्या पैलू आहेत मानवी समाजाशी संबंधित, राजकीय, सामाजिक, धार्मिक, आर्थिक या सर्व पैलूंचा त्याच्यावर परिणाम होतो. आणि म्हणून मानवाचं आरोग्य, आरोग्य सेवा, आरोग्य धोरण, आरोग्य शिक्षण आणि आरोग्याचं नियोजन या सर्व गोष्टींचा अभ्यास आरोग्याच्या समाजशास्त्रामध्ये केलं जातं. जागतिक स्तरावर आपल्या धोरणाची म्हणजे जेवढ्या मोठ्या प्रमाणावर निंदानालस्ती करता येईल तेवढी लोकांनी केलेली आहे. आणि याचं कारण म्हणजे फेल झालेलं सरकारी धोरण. बघा, मला सकाळी आता हर्षदाने विचारलं, सर व्हॅक्सिन घेतलं काय? मला व्हॅक्सिन घ्यायचं आहे, पण व्हॅक्सिन आपल्याकडे उपलब्ध नाही. 1.5 वर्ष झालं व्हॅक्सिन म्हणजे 6-7 महिने झालं. अनेक देशांमध्ये 50-60% व्हॅक्सिन लोकांचं झालं. इंग्लंडमध्ये 3रा टप्पा चालू आहे व्हॅक्सिनचा आणि भारतामध्ये अजून 45% लोक 45 वयोगटातील लोकांचं अजून व्हॅक्सिनेशन कंप्लीट झालेलं नाही. आपल्या सरकारनं व्हॅक्सिनची ऑर्डरच दिली नाही. म्हणजे हे जे सगळं जे आहे हे सगळं राजकीय यंत्रणेचा आरोग्याचा कसा खेळखंडोबा केला जातो. तुम्हाला माहिती आहे मध्यंतरी गेल्या वर्षी युपी मध्ये एका दवाखान्यात ऑक्सिजन संपलं. लहान मुलांचा दवाखाना होता. ऑक्सिजन संपलं, व्हेंटिलेटरवर ठेवलेली लहान मुलं जे असतात, ऑक्सिजन संपलं म्हणून 150 मुलं एका वेळी मेली. उत्तर प्रदेश मधली घटना गेल्या वर्षीची आहे. आणि तो जो तिथं डॉक्टर होता, ज्या डॉक्टरनं त्या मुलांना वाचवण्याचा अतिशय प्रयत्न केला होता, त्याचं डॉक्टर नाव कपिल खान. जर युट्यूबला जाऊन बघा तुम्ही, त्या डॉक्टर कपिल खान नाव टाका, सगळी तुम्हाला हिस्ट्री कळेल. तर त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला की ज्या डॉक्टरनं आपलं स्वतःच सगळं म्हणजे त्याचं जे कौशल्यपणाला लावलं आणि अनेक मुलांना वाचवण्याचा प्रयत्न केला, त्याच डॉक्टरवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आणि आपलं सरकारी यंत्रणा दाखवून ठेवली की ऑक्सिजन वेळेत मिळाला नाही, ऑर्डर दिली नव्हती, पैसे दिले नव्हते. जी ऑक्सिजनचा पुरवठा करणारी जी संस्था होती त्यांना पैसे दिले नाही वेळेत आणि त्यांनी ऑक्सिजन थांबवलं आणि ऑक्सिजन न मिळाल्यामुळं 150 लहान मुलांचा बळी गेला. हे फक्त आपल्या देशातच होऊ शकतं. त्यामुळं आरोग्याचं समाजशास्त्र किती इम्पॉर्टंट आहे हे सांगण्याचा माझा त्याच्या पाठीमागं हेतू आहे. लक्षात आलं की आरोग्याचा अभ्यास समाजशास्त्रामध्ये का अभिप्रेत आहे, हा त्याचा अभ्यास विषय आहे. नंबर 2चा घटक आहे की समुदाय आरोग्याचा अभ्यास. आता समुदाय आरोग्याचा अभ्यास म्हणजे समुदाय म्हणजे कम्युनिटी. बघा, आपण वेगवेगळ्या ठिकाणी राहतो, शहरामध्ये राहतो, खेड्यामध्ये राहतो, आदिवासी भागामध्ये राहतो. प्रत्येक व्यक्ती ज्या समुदायामध्ये राहते त्या समुदायाची जी काय सामाजिक सांस्कृतिक स्थिती असेल त्या वातावरणाचा परिणाम व्यक्तीच्या जीवनावर पडतो किंवा त्याच्या आरोग्यावर पडतो. त्यामुळं ज्या ठिकाणचं वातावरण चांगलं पोषक त्या ठिकाणच्या लोकांचं आरोग्य देखील चांगलं आहे. यासोबतच व्यक्ती ज्या एका समुदायाचा घटक असते, जसा समजा की ती समजा एका कारखान्यात काम करत असेल, कारखाना काम करत असला की तुम्हाला माहिती आहे धूळ उडणार, तिथं सर्व गोष्टी खूप मोठ्या प्रमाणात चालणार, त्या वातावरणाचा परिणाम होतात. एखादी व्यक्ती समजा आरोग्य खात्यामध्ये स्वच्छतेचं काम करत असेल तर ती ज्या वातावरणामध्ये काम करते त्या वातावरणाचा तिच्या जीवनावर, तिच्या आरोग्यावर खूप मोठा परिणाम होतो. त्यामुळं एखाद्या समुदायामध्ये जर एखादा रोगाचं सिम्पटम जर दिसायला लागलं तर आरोग्याच्या समाजशास्त्रामध्ये काय अभ्यास केला की ती व्यक्ती कुठं राहते, ती कुठून येते, ती कुठल्या ठिकाणाहून येते, कुठल्या ठिकाणाहून जाते, त्याचा सामाजिक सांस्कृतिक बॅकग्राऊंड काय, या सगळ्याचा अभ्यास करून काय केला तो अभ्यास करणं अभिप्रेत आहे आरोग्याच्या समाजशास्त्रामध्ये. त्यामुळं समुदाय हा जर सुदृढ असेल तर आपल्याला त्या शहरातील लोकांचं आरोग्य देखील चांगलं असल्या पद्धतीचं आहे आपण म्हणू शकतो. याची तुलनात्मक जर आपल्याला बघायला विचार केला तर शहरी लोकांचं तुम्हाला आरोग्य चांगलं दिसणार ग्रामीण भागातील आरोग्याच्या लोकांच्या पेक्षा, कारण तिथं हेल्थच्या सुविधा तुम्हाला शहरांमध्ये जास्त दिसतंय. तुम्ही जर तुलना आदिवासी समुदाय आणि ग्रामीण भागातील लोकांची करायला गेला तर तुम्हाला ग्रामीण भागातील लोकांच्या आरोग्याचं तुम्हाला जास्त चांगलं दिसणार आदिवासी भागातल्या लोकांच्या पेक्षा. त्यामुळं जर समजा
एखाद्या समाजातील समाजाचं आरोग्य चांगलं असेल तर ते राष्ट्र किंवा तो समाज प्रगती करू शकतो, लक्षात घ्या. आणि त्या समाजाचं जर सार्वजनिक आरोग्य चांगलं नसेल तर ते समाज काय करू शकत नाही, प्रगती करू शकत नाही. कारण त्याचा बहुसंख्य जो वेळ आहे, जी संसाधनं जी आहेत ते अशा पद्धतीवरच खर्च करण्यात जातात आणि मग प्रायोरिटी पण एक एक वेळा चेंज होते, लोकांच्या आरोग्याकडे लक्ष दिलं जात नाही सरकारी मार्फत. त्याच्यामुळे देखील कम्युनिटी स्प्रेड खूप मोठ्या प्रमाणावर होतं. आजचं जसे उदाहरण तेच आहे की आपण सरकार म्हणून चांगल्या पद्धतीनं टोटली फेल झालो, त्याच्यामुळे आपण एवढ्या पद्धतीनं बळी गेली लोकांचे आरोग्याच्या बाबतीत. आपण हे बघू शकतो कोरोनामुळे कशा पद्धतीत झालेलं आहे. आता ही समुदायाच्या आरोग्याची संकल्पना आहे, म्हणजे त्याला कम्युनिटी हेल्थ असं आपण म्हणतो. ही कम्युनिटी जी हेल्थची संकल्पना जी आहे 1910 पर्यंत याच्याऐवजी पब्लिक हेल्थ ही संकल्पना वापरली जाते. म्हणजे समुदाय आरोग्य या संकल्पनेऐवजी पब्लिक हेल्थ ही संकल्पना 1910 पर्यंत वापरली जायची. या सार्वजनिक आरोग्याच्या संकल्पनेमध्ये म्हणजे पब्लिक हेल्थ या संकल्पनेमध्ये रोग निवारण करणे, संसर्गजन्य रोगावर नियंत्रण ठेवणे, सांडपाण्याची व्यवस्था करणे, टाकाऊ पदार्थांची किंवा कचऱ्याची विल्हेवाट लावणे आणि स्वच्छतेबाबतच्या सुविधा पुरवणे इत्यादींवर भर दिला जायचा कुठल्या पब्लिक हेल्थ या संकल्पनेमध्ये. मात्र 1911 साली हर्मन बिग्स यांनी सार्वजनिक आरोग्य हे दंडनीय आहे अशा पद्धतीची घोषणा केली आणि त्याच्या ठिकाणी आरोग्य म्हणजे सार्वजनिक आरोग्य या संकल्पनेऐवजी समुदाय आरोग्य ही संकल्पना राबवायला लागली. कारण समुदायामध्ये वेगवेगळ्या वयाचे, लिंगाचे, धर्माचे, व्यवसायाचे, वर्गाचे लोक असतात. त्यातील काही अडाणी, अंधश्रद्ध, अपंग, मतिमंद असे असतात. या सर्वांच्या वेगवेगळ्या आरोग्यविषयक गरजा असतात आणि त्या आरोग्यविषयक गरजा ते ज्या कम्युनिटीचे सदस्य आहेत त्यांच्या कशा पद्धतीच्या गरजा आहेत याच्या संबंधीचं धोरण आखून आपल्याला नियोजन केलं पाहिजे असं हर्मन बिम्स यांनी म्हटलं. आणि म्हणून त्यांनी पब्लिक हेल्थ ज्याला सार्वजनिक आरोग्य ही संकल्पना बाजूला टाकली आणि कम्युनिटी आरोग्यावर भर द्यावा अशा पद्धतीची मागणी केली. याचं कारण असं आहे की बघा, मी तुम्हाला म्हटलं की कम्युनिटी म्हणजे काय, की विद्यार्थ्यांची कम्युनिटी, एक समवयस्क गट आहे तो विद्यार्थ्यांची एक कम्युनिटी. आता महाविद्यालयामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचं त्यांचं म्हणून काहीतरी एक वेगळं समस्या असू शकतात. उदाहरणार्थ आता तुम्ही मोठ्या प्रमाणावर मुलं मुली महाविद्यालयामध्ये राहतात. महाविद्यालयामध्ये मग सॅनिटायझेशनची व्यवस्था कशी आहे, कशाची व्यवस्था आहे, टॉयलेट बाथरूम कशा पद्धतीचं आहेत, वर्गातलं वातावरण कसं आहे, तिथं हवा खेळती राहते का नाही, तुमचे लॅब कशा आहेत, तुमचे ग्रंथालय कसे आहेत, तुम्हाला बसण्याची व्यवस्था आहे का नाही, वर्गामध्ये बसण्याची व्यवस्था आहे का नाही, हे सगळं पुन्हा आरोग्याशी निगडीत येतं. त्याच्यामुळं या संकल्पनेमध्ये म्हणजे कम्युनिटी हेल्थ मध्ये ज्या प्रकारचा गट आहे, म्हणजे एका वयाची मुलं आहेत, महिलांचा गट आहे, एका विशिष्ट धर्माचे लोक आहेत, एका विशिष्ट व्यवसायाचे म्हणजे जसं उदाहरण दिलं की इंडस्ट्रीमध्ये काम करणारे लोक आहेत, एका अशा पद्धतीचे वेगवेगळ्या समुदायातील लोक जे आहेत ते त्यांची पृष्ठभूमी वेगवेगळी असते, मात्र त्यांचं कामाचं स्वरूप एकसारखं असतं. मग अशा वेळी प्रत्येकाच्या गरजा ध्यानात ठेवून प्रत्येकाच्या जे काय त्यांना आवश्यक लागणाऱ्या गोष्टींचं ध्यानात ठेवून त्या पद्धतीनं धोरण आखावं अशा पद्धतीचा विचार केला गेला आणि तो देखील ह्या आरोग्याच्या समाजशास्त्राचा अभ्यास विषय आहे. म्हणजे समुदाय आरोग्याचा अभ्यास हे आरोग्याच्या समाजशास्त्राचा अभ्यास आहे आणि ते खूप महत्वाचं आहे. आणि या दोन्ही संकल्पना जरी समान अर्थानं जरी वापरत असल्या तरी आपल्याला आरोग्य, समुदाय आरोग्य ही संकल्पना अतिशय महत्वाची आहे. कारण याचा जो इम्पॅक्ट आहे तो इम्पॅक्ट मानवी समाजावर, आंतरसंबंधावर खूप मोठ्या प्रमाणावर होतो. त्यामुळं आरोग्याच्या समाजशास्त्रामध्ये ह्या समुदाय हेल्थला म्हणजे आपण कम्युनिटी हेल्थला महत्वाचं स्थान आहे. त्यामुळे त्याचा अभ्यास करणं आरोग्याच्या समाजशास्त्र दृष्टिकोनातून महत्वाचं आहे. पुढचा जो भाग आहे तो म्हणजे रोगांचा अभ्यास, हा देखील आरोग्याच्या समाजशास्त्राचा अभ्यास विषय आहे. आता समाज जसा विकसित होत गेला तसा
अनेक प्रकारचे रोग मानवाच्या मानवी समाजामध्ये निर्माण झालेले किंवा उदय पावलेले दिसतात. त्यामुळं या रोगावर नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी, या रोगांचं नेमकं कारण शोधण्यासाठी त्या रोगांचा देखील अभ्यास करणं या आरोग्याच्या समाजशास्त्राचा अभ्यास विषय आहे. याचं कारण असं आहे की आरोग्य म्हणजे शारीरिक, मानसिक व सामाजिक सुस्थिती असलेली व्यवस्था असते, आपण असे बघितलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये जर ही सामाजिक, आर्थिक आणि शारीरिक स्थिती जर बिघडली तर आपण काय म्हणतो की ते आरोग्य बिघडलेलं आहे असं म्हणतो. मग ते कोणत्या रोगामुळे बिघडलेलं आहे याचा आपल्याला नीट आकलन होणं गरजेचं आहे. त्यामुळं आरोग्याच्या समाजशास्त्रामध्ये रोगाचा अर्थ, रोगाचे विविध प्रकार, रोग उद्भवण्याची कारणे, रोगाचा समाजात प्रसार किंवा फैलाव कोणत्या कारणामुळे होतो, जबाबदार असणारे त्याचे घटक कोणते आहेत, रोगाचे व्यक्ती, कुटुंब, एकंदर समाजावर कोणत्या पद्धतीचे दुष्परिणाम होतात किंवा परिणाम पडतात, आणि रोगावर करायची उपचारात्मक किंवा प्रतिबंधात्मक उपाययोजना कशा पद्धतीच्या आहे, या सर्वांचा अभ्यास या आरोग्याच्या समाजशास्त्रामध्ये करणं गरजेचं आहे. म्हणजे एखादा रोग आला की साहजिकच आहे, समाजाचं आरोग्य बिघडतं, व्यक्तीचं पहिला बिघडतं, मग कुटुंबाचं बिघडतं, असं करत करत समाजावर बिघडतं. मग त्याचा समाजावर नेमका काय परिणाम होतो, त्याच्यावर उपाय शोधण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय कुठले केले गेले पाहिजेत, या रोगाची कारणं कोणती आहेत, त्या रोगाचे घटक कोणते आहेत, या सर्व गोष्टींचा अभ्यास आपल्याला आरोग्याच्या समाजशास्त्रामध्ये करावा लागतो. आणि रोग ही एक सामाजिक समस्या आहे हे ध्यानात घेऊन आपण काय करतो, तिचा अभ्यास केला जातो. आणि म्हणून या आरोग्याच्या समाजशास्त्रामध्ये सर्वांगीण पद्धतीनं रोगाचा अभ्यास करणं हा त्याचा अभ्यास विषय आहे. पुढचा अभ्यास विषयाचा भाग आहे तो म्हणजे आजारपणाचा अभ्यास. आता आजारपणाचा अभ्यास म्हणजे काय की सामान्य माणूस जो आहे बघा, म्हणजे आपण दैनंदिन जीवनामध्ये आम्ही सर्वजण रोग आणि आजार ही दोन्ही संकल्पना आपण काय करतो, समान अर्थानं वापरतो. मात्र सायंटिफिकली त्या दोन्ही संकल्पनाचा अर्थ जो आहे तो वेगवेगळा आहे. आता त्यातली रोग ही जी संकल्पना आहे, ही संकल्पना मुख्यतः शारीरिक आणि मानसिक घटकांशी निगडीत आहे, तर आजारपण ही सामाजिक, सांस्कृतिक घटकांशी निगडीत आहे. बघा त्यातलं फरक बघा, रोग आणि आजार. आता रोग जी गोष्ट आहे, रोग ही जी संकल्पना आहे ती कशासाठी आहे, व्यक्तीची शारीरिक आणि मानसिक, ती फक्त माझ्या म्हणजे एखादा रोग झालाय, मला झालाय, आणि माझ्या मग त्या रोगाचा शरीरावर काय परिणाम पडणार आणि त्याचा मनावर काय परिणाम पडणार, हा त्या संकल्पनेमध्ये अर्थ अभिप्रेत आहे रोग या संकल्पनेमध्ये. तर आजार ही जी संकल्पना आहे ही सामाजिक आणि सांस्कृतिक घटकाशी निगडीत आहे. म्हणजे सामाजिक आणि सांस्कृतिक घटक म्हणजे मी आजारी पडलो किंवा मला एखादा रोग झाला की त्याचा माझा व्यक्तिगत आणि शारीरिक पातळीवर परिणाम होणारच, पण माझ्यामुळं, लक्षात घ्या, सामाजिक आणि सांस्कृतिक बदल कसे होतात. मी आजारी पडल्यामुळं माझा आजारपणाचा खर्च असेल, त्याचा परिणाम जो असेल तो माझ्या कुटुंबावर होतो, माझ्या समाजावर होतो. या सर्व गोष्टींचा अभ्यास होतो, त्याला की सामाजिक सांस्कृतिक संदर्भ. म्हणजे एक व्यक्ती जर समजा घरातील आजारी पडली, त्याला आजारपण बघा कसं असतं म्हणतात. एक व्यक्ती घरातली आजारी पडली आणि त्या समजा त्याच घरातील व्यक्ती जर करती करवती असली, पैसे कमावणारी व्यक्ती ती असली, आणि त्या व्यक्तीचा आजार पडलं की तो आजार केवळ त्या व्यक्तीवर परिणाम पडत नाही, तर तो त्या कुटुंबावर देखील परिणाम पडतो. म्हणून आजारपणाची संकल्पना समजून घ्या, ती किती भिन्न आहे. रोग मला झाला, त्याचा माझ्या शरीरावर देखील परिणाम झाला, ती गोष्ट माझ्या मानसिक देखील पटलावर देखील परिणाम झाला. त्याचा पुढचा भाग जो आहे ती तेवढ्यापुरते मर्यादित राहत नाही, तर मी आजारी पडल्यामुळं माझे कुटुंब जे आहेत त्यांचे देखील सामाजिक स्वास्थ्य बिघडलं, त्यांच्या देखील एकूण राहणीमानावर त्याचा परिणाम पडला. आणि त्याच्या पुढचं जे आहे, जर समजा एखादी व्यक्ती या आजारपणामध्ये मरण पावली तर त्याचा इम्पॅक्ट, खूप मोठा परिणाम जो आहे तो त्या संपूर्ण कुटुंबावर पडतो. त्यामुळं हा जो सामाजिक सांस्कृतिक संदर्भ जो आहे रोगाचा,
किंवा आरोग्याचा तो समजून घेणं हे आरोग्याच्या समाजशास्त्राचं महत्वाचं काम आहे. आणि म्हणूनच आजाराची भूमिका म्हणजे व्यक्ती जी आजारी पडते त्याची भूमिका कशा पद्धतीची आहे ते देखील अभ्यासणं गरजेचं आहे. टॉलकट पार्सन्स यांनी आपल्या सोशल सिस्टीम नावाच्या 1951 साली लिहिलेल्या ग्रंथामध्ये संरचनात्मक कार्यात्मक दृष्टिकोनातून आजाराची भूमिका ही संकल्पना मांडलेली आहे. आणि त्यापुढे पॉल शॉल्फंट, रिचर्ड क्रूज, स्टीफन कोल आणि रॉबर्ट जुलेन आणि जुशन या पुढच्या समाजशास्त्रज्ञांनी देखील या संकल्पनेचा विस्तार केलेला आहे. आणि या संकल्पनेमध्ये आजारपणाच्या संदर्भात आरोग्याच्या समाजशास्त्रात इलनेस आणि सिकनेस या दोन संज्ञा त्यांनी वापरल्या आणि त्यांचे अर्थ त्यांनी वेगवेगळे भिन्न भिन्न काढले. की असं जरी असलं तरी त्या व्यक्तीच्या आजारपणामुळं त्याच्या आजारी असण्यानं समाजावर त्याच्या कुटुंबावर काय नेमका सामाजिक सांस्कृतिक परिणाम होतो तो अभ्यासणं आजारपणाचा अभ्यास या घटकामध्ये महत्वपूर्ण मांडलेला आहे. आणि आरोग्याच्या समाजशास्त्रामध्ये त्याचा अभ्यास करणं गरजेचं मानलेलं आहे. पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे औषधांचा अभ्यास. आता औषध याच्यावरून तुम्हाला स्पष्ट होईल की कोणताही रोग झाला की व्यक्तीचं आरोग्य बिघडतं आणि त्या व्यक्तीला नॉर्मल व्हायला म्हणजे तो बरा व्हायला काय लागतं की त्याला औषध पाणी द्यावं लागतं. आपल्याकडे फार पूर्वीपासून अनेक प्रकारची औषधं वेगवेगळ्या रोगांवर दिली जातात. पूर्वी ज्यावेळी मेडिकल सायन्सचा ज्यावेळी विकास झालेला नव्हता त्यावेळी आपण एक माहिती आजीबाईचा बटवा, वनस्पती, त्याच्यानंतर काही फळं असतील त्यांची काही जे आपल्या निसर्गामध्ये मिळणाऱ्या ज्या काही वस्तू आहेत त्यांच्यापासून अनेक प्रकारच्या रोगांवर जी घरगुती पद्धतीचं जी जंगलामध्ये पूर्वीची लोक राहायची ती देखील काय करायची अशा पद्धतीच्या वनस्पती ज्याला आपण आज होमिओपॅथी म्हणतो, युनानी पद्धत आहे, मेडिकल सायन्स आहे, बाबा रामदेवचं योगा पद्धत आहे, अशा अनेक पद्धतीच्या पद्धती आहेत की ज्याच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या रोगांवर नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी उपाययोजना म्हणून काय केल्या जातात त्याचा मार्गांचा अवलंब केला जातात. म्हणजे आयुर्वेद, युनानी, सिद्ध, निसर्गोपचार, ॲलोपॅथी, होमिओपॅथी असे अनेक स्वरूपाचे प्रकार आजारावर नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठीचे आपल्याकडे आहेत. त्यामुळे औषध हे कुठले कुठले प्रकार आहेत त्या औषधांचा देखील अभ्यास, त्या पद्धतींचा देखील अभ्यास आरोग्याच्या समाजशास्त्रामध्ये केला जातो. आणि याच्यातला जो पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे दवाखाना या व्यवस्थेचा अभ्यास, ज्याला आपण हॉस्पिटल म्हणतो, दवाखाना म्हणतो. या ठिकाणी आपण म्हणजे समुदायातील लोक आजारी पडल्यानंतर तिथं जातात. मग ही जी दवाखान्याची सिस्टीम आहे, रुग्ण आणि डॉक्टर, रुग्ण आणि नर्सेस, तिथं विश्रांती घेण्यासाठी असलेलं त्याचं ठिकाण, ह्या सर्व गोष्टींचा अभ्यास देखील केलं जातं. या दवाखाना या व्यवस्थेमध्ये दवाखान्याची संरचना, तेथील अधिकारी, दवाखान्यातील कामाचं कशा पद्धतीने विभाजन असतं ते, दवाखान्यातील म्हणजे पेशंट की ज्याला आपण रोगी म्हणतो, त्याचं रोग्याला भेटायला जाणारे त्यांचे वडील असतील म्हणजे कुटुंबातील सदस्य असतील किंवा त्याचा मित्र परिवार असेल, तिथं त्यांचा उपचार करणारे डॉक्टर असतील, नर्सेस असतील, तिथले सामान्य कर्मचारी असतील, झाडू पोछा लावणारे लोक असतील किंवा ते मेडिकल मधले लोक असतील, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता असतील, दवाखान्याचे व्यवस्थापन करणारे लोक असतील, या सर्वांचा अभ्यास आपण काय करतो दवाखाना या व्यवस्थेमध्ये करतो. तर या आरोग्याच्या समाजशास्त्रामध्ये की दवाखान्याशी संबंधित असणारे जे सर्व घटक आहेत त्यांचा अभ्यास यामध्ये केला जातो. आणि या दवाखाना हा एक त्याची एक समाज व्यवस्थेची एक मुख्य व्यवस्था मानून त्याचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणूनच आरोग्याच्या समाजशास्त्रामध्ये याचा अभ्यास केला जातो. सजाज आणि हॉलिंडर यांनी डॉक्टर आणि रोगी यांच्यातील परस्पर संबंधाचा अभ्यास केलेला आहे. अलीकडच्या काळामध्ये म्हणजे आपल्याला तो खूप मोठा संशोधनाचा विषय आहे की डॉक्टर खरोखरच आपल्या डॉक्टरी पेशाला धरून काम करतात का? कारण आपण डॉक्टर म्हणजे देव मानतो, बरोबर आहे.
कारण डॉक्टरनं जर हलगर्जीपणा केला तर माणूस एका मिनिटात वर पोचू शकतो. त्यामुळं आई वडिलांनंतर डॉक्टरला आपल्याकडे देव मानण्याची परंपरा आहे की त्याच्या हातामध्ये बरंच काही असतं. त्यांना जर मनात आणलं तर वाचवू शकतो आणि जर थोडीफार हेळसांड जर केली तर एखाद्या व्यक्तीचा जीव देखील जाऊ शकतो. त्यामुळं हे जे डॉक्टर आणि पेशंट, डॉक्टर आणि रुग्ण यांच्यामधील जो परस्पर संबंध आहे, यांच्यामधील आत्मसंबंध आहे, यांच्यातील जे आपण त्याला काय म्हणू, त्याचे नातं जे आहे ते खूप कशा पद्धतीचं आहे आणि त्याच्याशी संबंधित असणारी दवाखान्याची जी व्यवस्था आहे त्या सर्व व्यवस्थेचा अभ्यास करणं ह्या आरोग्याच्या समाजशास्त्र या संकल्पनेमध्ये येतं किंवा त्याचा तो अभ्यास विषय आहे. त्यामुळं आरोग्याची समाजशास्त्र ही संकल्पना ही अतिशय व्यापक आहे. या विषयाचा आवाका देखील खूप मोठा आहे. मानवाचं आरोग्य देखील खूप विस्तृत आहे. त्याच्या संबंधित अनेक संकल्पना आहेत. या ठिकाणी या प्रकरणाचा जो दुसरा जो भाग आहे, आरोग्याच्या समाजशास्त्राचा अभ्यास विषय, हा भाग इथं